मित्रांनो, 2 जून 2026 रोजी गुरुग्रह राशी परिवर्तन करत आहे आणि असं म्हटलं जातं की ज्या लोकांना गुरुबळ मिळतं ना, म्हणजे ज्यांच्या पाठीशी गुरुचा आशीर्वाद असतो, त्यांचं कसं असतं ना, पहिलंच तर पाहिलं आणि लग्न जमलं, काहीही त्रास झाला नाही. करिअरमध्ये अचानक ग्रोथ झाली, प्रमोशन मिळालं, शिक्षणात मोठं यश मिळालं, मनवांछित संतती प्राप्ती झाली. सर्व गोष्ट न अडता पटापट तुमच्या इच्छेने झाली. भरपूर पैसा मिळाला, अशी काही उदाहरणं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत काय तर माणसाला या जगात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे गुरुबळ असणं अत्यंत आवश्यक आहे. कुणीतरी म्हटलेच आहे की कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुबळ असणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं बरं. आता येणाऱ्या 2 जून 2026 रोजी देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. कर्क ही गुरुची उच्च राशी असल्याने हे गोचर ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि शक्तिशाली मानले जाते. 2 जून 2026 रोजी रात्री 2:25 गुरु कर्क राशीत प्रवेश करतील आणि पुढे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कर्क राशीतच राहतील. त्यानंतर ते सिंह राशीत प्रवेश करतील. 2 जून रोजी गुरु तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा कर्क राशीत येत आहेत. आता आपण गुरुचं गोचर म्हणजेच राशी परिवर्तनचे मुख्य पैलूंकडे लक्ष देऊया. गुरु स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत आल्यामुळे त्यांचे शुभ परिणाम अनेक पटीने वाढतात. हे गोचर संपत्ती, ज्ञान, धर्म आणि कौटुंबिक सुखासाठी अत्यंत फलदायी ठरते. या काळात लोकांच्या कुटुंबामध्ये प्रेम, घरात सुख, शांती आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढण्याची शक्यता असते. गुरुच्या या गोचरामुळे काही राशींच्या कुंडलीत हंस महापुरुष राजयोग तयार होईल, जो करिअर मध्ये प्रगती, समाजात मान सन्मान मिळवून देतो. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगती करता. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतला गुरु म्हणजे बृहस्पती हा सर्वात शुभ आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो. त्याला देवगुरु म्हटले जाते आणि गुरुचे मुख्य कार्य काय आहे? विस्तार म्हणजे एक्सपान्शन करणं आणि दुसरा वृद्धी करणं म्हणजे ग्रोथ करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर गुरु ज्या स्थानात बसतो किंवा ज्या स्थानावर त्याची दृष्टी पडते त्या स्थानाशी संबंधित गोष्टीमध्ये तो वाढ करतो, ग्रोथ करतो, वृद्धी करतो. तो जीवनात आशा आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचे काम करतो. गुरुच्या या राशी परिवर्तनाने पुढील काही राशींना विशेष लाभ होणार आहे. मेष राशीसाठी नोकरीतील जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. करिअरमध्ये ग्रोथ होऊ शकते. मिथुन राशीसाठी आर्थिक लाभ होणार आहेत आणि नवनवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःच्या राशीतच गुरु येत असल्याने कर्क राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढणार आहे. कामात यश मिळेल, अडलेली कामे पूर्ण होतील, पैसा येईल, हेल्थ सुधारेल आणि तुमचं व्यक्तित्व समाजात चमकेल. वृश्चिक राशीला गुरु गोचरामुळे नशिबाची साथ मिळेल. त्यांचे अनेक प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुळ राशीसाठी करिअरमध्ये प्रगती होईल, प्रमोशन होऊ शकते, नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, अडलेली कामे पूर्ण होतील. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 रोजी गुरु अस्त होतील. त्यामुळे या 28 दिवसांच्या काळात विवाहासारखी शुभ कार्य वर्ज्य मानली आहेत. त्यामुळे या काळात शक्यतो विवाह टाळावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम बृहस्पते नमः.